भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। बस रे बाबा, मिळाला तुझा हात, नमस्कार, धन्यवाद, चला, धन्यवाद, बस, चल आता बैस, हा चल चल चल, आता ठीक आहे। पावरात दिसतोय माणूस, पावरात, लई पावर भेटलेली दिसते। या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी खासदार रामदास तडसजी, आपले ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय आमदार दादाराव केचेजी, सुधीर दिवेजी, आपले तरुण तडफदार असे उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला जे आर्वीचे आमदार होणार आहेत ते सुमित वानखेडेजी, सरिताताई गाखरे, संदीप भाऊ काळे, अविनाशजी देव, अशोकजी विजयकर, विजय वाजपेयी, विजयजी आगलावे, विजयजी वाघमारे, मिलिंदजी देशमुख, नितीनजी दर्यापूरकर, दिलीपजी पोटखोडे, प्रशांतजी वानखडे, राहुलजी गोडबोले, कमलाकरजी निंबूरकर, चक्रदेवजी डोंगरे, धर्मेंद्रजी राऊत, वरुणजी पाठक, वैशालीताई येरावार, परिमलजी कांबळे, सचिनजी होले, प्रशांतजी सव्वालाखे, नीताताई गजाम, संजयजी सक्सेना। मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची शेवटची सभा घेण्याकरता मी आर्वीमध्ये आलो आहे। मी 22 जिल्ह्यांमध्ये जाऊन 64 सभा करून आलो आणि आज तुम्हाला खात्रीनं सांगतो, 23 तारखेला ज्यावेळेस निकाल येतील, महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। बंधू भगिनींनो, प्रचंड जनसमर्थन आपल्या महायुतीला या ठिकाणी मिळत आहे। आपल्या आर्वी मतदारसंघामध्ये दादाराव केचेंनी अतिशय चांगलं काम केलं। 2014 ते 19 दादाराव आमदार नव्हते, पण सातत्याने माझ्याकडे यायचे, वेगवेगळ्या योजना घेऊन यायचे आणि मी त्याला मान्यता द्यायचो। आता जे सुमित या ठिकाणी सांगत होते की या सगळ्या कामांचं क्रेडिट विद्यमान खासदार घेतात, त्याचं क्रेडिट त्यांचं नाही, त्यांना तर माहिती नसायचं हे सगळं काम दादाराव आणि सुमित हे या ठिकाणी करायचे। ते काम आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे। यावेळी पक्षाने निर्णय घेतला की नव्या रक्ताला वाव द्यावा, एका तरुणाला आपण उभं करावं। सामान्य शेतकऱ्याच्या घरातनं जो तरुण पुढे आलेला आहे, त्या तरुणाला नेतृत्वाचे गुण आहेत, ज्याला विकास समजतो, ज्याला विकासाची दृष्टी आहे, काम करायची इच्छा आहे, अशा तरुणाला पुढे आणायचं। आणि हा निर्णय घेतल्यानंतर दादाराव केचेंनी देखील त्या निर्णयाला समर्थन दिलं आणि सांगितलं, माझ्या पक्षाचा निर्णय आहे, मी निर्णयाच्या पाठीशी उभा राहीन। आणि एक सच्चा कार्यकर्ता काय असतो हे दादारावांनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं। दादाराव, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो। बंधू भगिनींनो, मी सुमित वानखेडेंना इतके दिवस बघतोय, जवळून मी त्यांना बघितलेलं आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुमित हा जनसामान्यांचा नेता आहे।
तो ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी जरी तो वाघासारखी डरकाळी फोडत असला तरी देखील कमी बोलणं आणि जास्त काम करणं अशा प्रकारचा त्याचा स्वभाव आहे. सातत्याने एखादं काम हातामध्ये घेतलं की त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम जोपर्यंत मंजूर होत नाही सुमित वानखेडे कधी शांत बसत नाही. म्हणूनच जी कामं मंजूर झाली ती कामं महाविकास आघाडीच्या काळामध्ये थांबली, पण पुन्हा सरकार आलं आणि दादारावांनी सुमितने पाठपुरावा सुरू केला. त्या प्रत्येक गोष्टीचा GR निघाला आणि आज पुराव्यासहित दाखवलं. काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याची, परंतु जनता देखील हुशार है, ये पब्लिक है, ये सब जानती है. लोकांना माहिती आहे काम करणारे कोण आहे. अरे मी तर सांगतो 5 वर्ष विद्यमान खासदार जेव्हा आमदार होते 14 ते 19 कधी मंत्रालयात फिरकले देखील नाही. मंत्रालयाच्या कुठल्या टेबलावर जावं लागतं हे देखील त्यांना माहिती नाही. आणि माहिती असण्याचं कारणच नाही, कारण निवडून येण्याकरता काम करावं लागतं याची त्यांना माहितीच नव्हती. त्यांना माहिती होतं माझ्या घराण्याची सत्ता आहे, मी म्हणेन ती पूर्व दिशा आहे, काम नाही केलं तरी चालतं, ही भोळी भाबडी जनता माझ्या पाठीशीच येणार आहे. पण 2019 साली त्यांचा हा गर्व तुटला आणि दादारावांनी पुन्हा त्यांना धोबी पछाड दिली. आणि या ठिकाणी 2024 मध्ये हा नव्या दमाचा पहलवान मैदानामध्ये उतरलेला आहे आणि हा या ठिकाणी काँग्रेसला धोबी पछाड दिल्याशिवाय मागे हटणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये सातत्याने सामान्य माणसाचं जीवन बदललं पाहिजे, शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे, याकरता काम केलं. मला सांगितलं पाहिजे आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आम्ही सांगितलं त्यासोबत 6,000 रुपये आम्ही देऊ. नमो किसान सन्मान योजना आणली, 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं. आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की 12,000 नाही 15,000 रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत. आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं. आता शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता विजेचं बिल येतं, पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती 000, कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरतं आहे. आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला. मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली, 2-2, 3-3 लाख रुपयाचे पंप किंवा 10% पैसे भरल्यानंतर तात्काळ आम्ही देतो. या पंपांमुळे 25 वर्ष बिल भरण्याची आवश्यकता नाही, दिवसा वीज मिळते, अशा प्रकारचे पंप आपण या ठिकाणी देतो. आणि हे सगळं करत असताना आमचे शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, 365 दिवस दिवसा वीज द्या. रात्रीची वीज मिळाली, शेतामध्ये साप विंचू आहेत, जनावरांचा हैदोस आहे, रात्री आम्हाला काम करायला लावू नका. दुर्दैवाने 50 वर्षात असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं की अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज मिळायची. आम्ही निर्णय केला, आपल्या आशीर्वादानं माझ्याकडे विजेचं खातं आलं. मी देशातली पहिली शेती वीज वितरण स्वतंत्र कंपनी शेतीच्या विजेकरता तयार केली आणि या कंपनीमध्ये 14,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले. 2,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट पूर्ण केले. 18 महिन्यामध्ये सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 365 दिवस
12 तास दिवसा अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि रात्री मागितली तर रात्री देऊ. 24 तास अखंडित वीज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल. ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली. बंधू भगिनींनो, आमचा शेतकरी मागच्या खरीपाच्या हंगामामध्ये अडचणीत आला. कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव आपल्या हमी भावापेक्षा कमी झाले. आम्ही सांगितलं आम्ही भावांतराच्या माध्यमातून 5,000 रुपये हेक्टरी देऊ. लोकसभेच्या निवडणुका आल्या, आचारसंहिता लागली, पैसा देऊ शकलो नाही. आचारसंहिता संपल्याबरोबर 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही. आता यावर्षी आपल्याला कल्पना आहे, सोयाबीनची खरेदी सुरू झाली. यावेळेस पाऊस उशिरापर्यंत होता. सोयाबीन मध्ये 15% मॉइश्चर आलं. 12% खरेदी होत होती. खरेदी थांबली. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. केंद्र सरकारने सांगितलं 15% मॉइश्चर असेल तरी देखील खरेदी करा. 400 केंद्र आम्ही उघडले, पण ज्या शेतकऱ्यांची खरेदी हमी भावाने झाली नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेतनं फरक देण्याचा निर्णय आम्ही केलाय. आणि बंधू भगिनींनो, आता शेतकऱ्यांना सोयाबीन करता 6,000 रुपयाचा हमी भाव देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केलाय. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव मिळेल त्यातला जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार आहे. बंधू भगिनींनो, काल परवा मी बघितलं काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले होते, खरगे साहेब